पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील गाड्या 50% कमी केल्यात। तसंच पालखी मार्गाची पाहणी गडकरी बसनं करतायत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग प्रकल्पाची पाहणी करतायत। पालखी मार्गाला जोडणाऱ्या वाखरी ते पंढरपूर या 82 कोटी रुपयाचा प्रकल्प गेल्या 3 वर्षांपासून रेंगाळत राहिलाय आणि त्याचा थेट फटका पालखीसोबत येणाऱ्या लाखो भाविकांना गेल्या 3 आषाढी यात्रांमध्ये सोसावा लागला होता। या कामाची मुदत संपून 7 महिने उलटले तरी अजून 50% ही काम पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे आता याबाबत गडकरी काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल। पाहणी दौऱ्यादरम्यान नितीन गडकरींशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। त्यांची आस्था हा सगळा मार्ग आहे, पांडुरंगाची आस याच मार्गावरून धरून ते समोर मार्गस्थ करत असतात। नितीन गडकरी या सगळ्याची पाहणी करतायत। काय वैशिष्ट्य आहे आणि यंदा वारकऱ्यांसाठी हा पालखी मार्ग उपलब्ध असणार आहे का? या पालखी मार्गावर टोटल 12,000 कोटी रुपये खर्च होणार आहे। आज काय ॲडिशनल कामांची पण मी घोषणा करणार आहे। मुळामध्ये याला सर्व्हिस रोड आहे आणि पालखी जाण्याकरता एक 3.5 मीटरची लेन तयार केलेली आहे, जेणेकरून यातून भाविकांना वारकऱ्यांना जाता येईल। एकंदरीत महाराष्ट्राची आस्था श्रद्धा विठ्ठलाच्या प्रती आहेच, पण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये विशेषतः तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांचं मोठं योगदान आहे। त्यामुळे आळंदी आणि देऊपासून निघणारी ही तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज ही जी आपली हे पालखी आहे, ही महाराष्ट्राच्या जनतेच्या अस्मितेचा प्रेमाचं एक प्रतीक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केले देशाला की पेट्रोल वापरू नका, कमीत कमी, आणि तुम्ही त्यांचाच हे घेऊन आज बसमधून सगळी पाहणी करताय। काय काय अधिकारी सांगतायत, वारकऱ्यांना भेटतायत, तिथे ते काय काय सांगतायत, त्यांच्या काय मागण्या आहेत? पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या देशात 87% आपली एनर्जी म्हणजे पेट्रोल डिझेल आणि गॅस आपण इम्पोर्ट करतो आणि युद्ध परिस्थिती जी झाली त्यामुळे खूप नुकसान झालं, रेट वाढले, येत नाही आहे माल। अशा परिस्थितीमध्ये देशहिताच्या दृष्टीने आपण पेट्रोल डिझेलचा वापर कमीत कमी केला पाहिजे। तसंच मी 2004 पासून मिशनमध्ये काम करतो आहे अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायोफ्युएलवर, आणि ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून मी अनेक इनिशिएटिव्ह घेतली। इलेक्ट्रिक गाडी सुरू झाली देशात। आता हळूहळू आत्मनिर्भर भारत व्हायला आपला शेतकरी हा ऊर्जादाता, अन्नदाता, इंधनदाता, त्यामुळे आता विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात अनेक कारखाने इथेनॉल तयार करतात। आता पेट्रोलच्या ऐवजी 100% इथेनॉलवर चालणारी गाडी 2004 म्हणजे आता 4 तारखेला मी येणाऱ्या 4 तारखेला मारुती सुझुकीची गाडी पण लॉन्च करणार आहे 100% याच्यावर इथेनॉलवर। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला याची बचत केली पाहिजे। म्हणून आजच्या प्रवासात आम्ही सगळ्या गाड्यांचा ताफा कमी केला आणि मुद्दामून आज याच्यातून जातो। एक मिनटं थांबून जा, थांबून जा ना, ठीक। आपण जर बघितलं तर महाराष्ट्र सरकारच्या अंडर जेव्हा हे होतं तेव्हा काम स्लो चालू होतं, NHAI समोर आलं आणि तेव्हा फास्ट झालं असेल, वारकऱ्यांसाठी वरदान आहे। महाराष्ट्रामध्ये हा राज्यमार्ग होता। 95-2000ला मी मंत्री होतो महाराष्ट्रात, तेव्हा एवढा मोठा 12,000 कोटीचे प्रकल्प आहे। आता महाराष्ट्राचा PWDचा बजेट 4-5 हजार कोटी, म्हणून NH डिक्लेअर केला मी मंत्री झाल्यानंतर आणि NHAI तर्फे काम हातात घेतलं। फक्त महाराष्ट्र सरकारच्या याच्यात होतं म्हणून काम थांबलं होतं किंवा स्लो झालं? मला म्हणायचं नाही, मुळामध्ये अनेक प्रकल्प महाराष्ट्रात मी जवळपास 5 ते 6 लाख कोटी रुपयाची कामं करतो आहे आणि सगळी कामं करताना स्टेट हायवेचं कन्व्हर्शन NHमध्ये केलं आणि त्यातून महाराष्ट्र सरकार आपल्या परीने काम करतं। ग्रीन कॉरिडॉर हवं तुमची इच्छा होती, त्याचं काही होणार आहे? नक्की। याच्या दोन्ही मार्गावरून जवळपास 50,000 झाडं लागली आहे, 400-450 ट्रान्सप्लांट झाली आहे। प्रत्येक ठिकाणी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांचा इतिहास, लोकांच्या अशा प्रकारच्या अनेक गोष्टी केलेल्या आहेत। या सगळ्यामुळे हा मार्ग एक सुखद, आनंददायी आणि एक समाधानी प्रवास हा वारकऱ्यांना मिळणार आहे। त्याचबरोबर जनतेला इथल्या या सगळ्या सध्या ट्रॅफिक जाम, प्रदूषण या सगळ्या त्रासातून मुक्ती मिळणार। वारकऱ्यांमध्ये प्रतिगाम्यांची घुसखोरी झाली असं म्हटलं जातं, तुम्हाला असं वाटतं? मला वादात पडायचं पुणे वारकरी पुरोगामी प्रतिगामी वगैरे काही नाही, वारकरी आहेत। ही झाडं बघा, ही जी झाडं आहे ही रंगीत फुलं लागली आहेत। एकंदरीत या सगळ्या याच्यामुळे या विशेषतः आता ही जेव्हा मोठी होतील तेव्हा यातला हिरवेपणा हा नक्की वारकऱ्यांना आनंद देणारा ठरेल। शेवटचा प्रश्न, यंदा वारकरी या मार्गाने प्रस्थान करू शकणार आहे का? 80% काम जवळपास पूर्ण झालं आहे।
6 महिन्यात हा मार्ग पूर्ण होऊ असा मला विश्वास आहे. यंदा वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण जो कठीण टप्पा होता दिवे घाटाचा तो चांगल्या पद्धतीनं त्यांना पार करता येणार आहे. अर्थातच हा पालखी मार्ग येत्या अनेक वर्षांसाठी असाच सुलभ आणि सुकर राहणार अशी अपेक्षा आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.